आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रैजननी देवांची या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ तुकोबाराय तुम्हा मला संतांचा महिमा सांगतात। विठ्ठल थोडासा परिहार तो म्हणजे असा समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळी मेंढी यांच्या आयोजनाने संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह मेंढी येथे 38 वर्षापासून अखंड अविरतपणाने संपन्न होतो आहे। पवित्र वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये गुणीजन गायक वादक मातृशक्ती पितृवर्ग सर्वांच्या सानिध्यात आज मलाही सेवा करण्याचा परमयोग निर्माण झालेला आहे। आमचे हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी ज्यांचं वारकरी संप्रदायावर अत्यंत प्रेम आहे असे आमचे प्रवीण शेठ ओझरकर यांच्याद्वारा या पुण्यभूमीमध्ये आज मला सेवा करायचा योग प्राप्त झालेला आहे। उपस्थित सर्व संत मंडळी सर्वांच्या मध्ये तुकोबारायांच्या शब्दाचा आश्रय घेऊन आपण थोडा वेळ ही भगवत चर्चा करणार आहोत। मानवी जीवनामध्ये मनुष्याला मोक्षाची फार मोठी गरज वाटते। मुक्त महापुरुष मोक्षाचा पाठलाग करत नाहीत, पण सामान्य दशेमध्ये परमार्थ करणाऱ्या जीवाला मात्र मोक्षच मोठा वाटायला लागतो की त्यांना असं वाटतं की आमच्या जीवनात आम्हाला मोक्षच मिळाला पाहिजे। आता साधुत्व म्हणजे परिपक्व असल्यामुळे त्यांना मोक्षाची अपेक्षा नाही। महाराज म्हणतात आम्हाला मोक्ष नको, मोक्ष नको म्हणणारा वर्ग म्हणजे संत आहेत, आणि बाकीचे जे इतर सर्व लोक आहेत त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असं वाटतं की आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे, आम्हाला मुक्ती प्राप्त झाली पाहिजे। पण मोक्ष आणि मुक्ती प्राप्त करणं एवढं सुलभही नाही आणि एवढं अवघडही नाही। विठ्ठल महाराज मोक्ष दुर्लभ आहे।
जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, साधनाही मोठी करावी लागते. आणि या गोष्टी अशा आहेत, साधना करत असताना कधी एखाद्या वेळेला वर्माची भूमिका जर चुकली, वर्म जर आपल्या जीवनामध्ये चुकलं तर उद्धाराऐवजी पतन आपल्या जीवनात निर्माण होतं. महाराज आम्हाला मोक्ष मिळवायचा आहे, तपश्चर्या करणं होत नाही, आम्हाला आमच्या द्वारा घडत नाही तपश्चर्या, साधना घडत नाही, आम्ही सामान्य जीव आहोत, आमच्या जीवनामध्ये साधना घडत नाही, आम्हाला काही परमार्थ फार मोठे दूर कुठे जाऊन आम्हाला होत नाही. सहज आणि सोप्या पद्धतीनं मोक्ष मिळवण्याचं साधन कोणतं आम्हाला सांगा, की ज्याच्या द्वारा आमच्या जीवनामध्ये सहज मोक्ष निर्माण होईल. विठ्ठला असं साधन तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. काही परिश्रम करण्याची गरज नाही. आता मोक्ष अवघड आहे, मोक्षस्तु सर्वे दुर्लभ, महाराजांनी वर्णन केलंय, मोक्ष दुर्लभ आहे. पण आमच्या महापुरुषांच्या जवळ मोक्ष सुलभ आहे. सुलभ आहे म्हणण्यापेक्षा मोक्षावर महापुरुषांची सत्ता आहे. महाराज म्हणतात आमच्या घरी काय आहे, मोक्ष आणि नोकराचं काम करतो म्हटले. होय सांगू ऐसे होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे मोक्ष आभा घरी कामारी नासरी, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका साधू पुरुषांची होय म्हणजे बडीवार. काय प्रवीण शेठ, होय म्हणजे बडीवार, सोय सांगवायची नव्हे, होय सांगवायची. होय म्हणजे बडीवार. मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी, आणि हा महापुरुषांचा बडीवार आहे की होय सांगवायची तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या वैष्णवांच्या घरी मोक्ष तो पाहतशी वास, संसार होतो तयाचा दास, मोक्ष तो पाहतशी वास, रिद्धी सिद्धी देशवटा त्रास, अन्न शिवती याच वैष्णवजन. संसार दास आहे, मोक्ष वाट बघायला की या महापुरुषांनी आम्हाला जवळ घ्यावं, त्यांच्या सानिध्यात ठेवावं. पण महात्मे म्हणतात आम्हाला मोक्ष काय करायचंय, मुक्त होऊन काय करायचंय, आम्हाला तर जन्म पाहिजे, परमार्थ पाहिजे, आम्हाला साधना पाहिजे, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आमची अपेक्षाची आहे. आम्हाला असं वाटतं देवा मुक्त होऊन काय करावं. नामदेवरांनी सांगितलं ना देवाला, देवा वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वासुदेव पंढरी सर्व काळ. का? त्याचं कारण आहे मुक्ती पांग नाही विष्णूची यादासा, मुक्ती पांग नाही विष्णूची यादासा, पांग नाही विष्णूची यादासा, मुक्ती पांग नाही विष्णूची यादासा. संसार तो कैसा न देखती, संसार तो कैसा न देखते, संसार तो कैसा न देखते, संसार तो कैसा न देखते. लेकर आडवी टाळ वाजवायली. मुक्ती पांगणा ही विष्णूची दासा, संसार तो कैसा न देखती. महापुरुषाला त्याची आवश्यकता नाही, गरज नाही, पण जीवाला आहे. जो मुक्त झालेला आहे, अहो मुक्तच आहे. महाराज म्हणतात की ज्यांच्या जीवनामध्ये काही बंधनच नाही, ज्यांच्या सदैव आनंद आहे, अपेक्षा नाही. तुम्हाला आम्हाला दुःख आहे म्हणून असं वाटतं मोक्ष मिळावा का? दुःखाची निवृत्ती करण्यासाठी. आता ज्याला दुःखच नाही, ज्याच्याकडे दारिद्र्य, त्याला वाटतं पैसा मिळावा.
आणि जो खानदानी श्रीमंत आहे त्याला पैशाची भूक आहे का? नाही महाराज, ही तशीच अवस्था आहे. साधू पुरुष सदैव मुक्त आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची बद्धता नाही आणि म्हणून साधू पुरुषाला मोक्षाचं काही वाटत नाही. पण तुमच्या आमच्या जीवनात सगळी बद्धताच आहे ना, सगळं संसाराचं दुःख आहे. पण माणसाला वाटतं दुःख कधी निवृत्त होईल, आणि दुःखाची निवृत्ती करण्याचं साधन एकच आहे, मोक्ष. विठ्ठला असं आहे की सागर महाराज, परमार्थातलं सर्वश्रेष्ठ फळ जर काय असेल तर मोक्ष आहे म्हटले. नाही, सगळ्यात श्रेष्ठ फळ संसारातलं सगळ्यात श्रेष्ठ फळ काय आहे मलाच माहित नाही. विठ्ठला आता संसारात एक साध्य नसल्यामुळं म्हणलं, एक म्हणला संसारातलं खरं सुख महाराज नोकरी लागल्यावर आहे. बरं, लागली नोकरी, काय म्हटलं आता या संसारामध्ये नोकरी लागून का खरं सुख? संसारातलं अंतिम साध्य जोडीदार मिळणे, पुत्रप्राप्ती, अमुक तमुक अशा गोष्टी आहेत. आणि शेवटी त्याला जर विचारलं आता तुमच्या जीवनात सर्व काही प्राप्त झालेले, तर म्हणतं काय करायचे सगळं प्राप्त होऊन, पाहिजे ते अजून समाधान मिळालेलं नाही. मला सर्व आहे म्हटलं. संसारात एक साधन नाही, संसारात एक साध्य नाही. परमार्थामध्ये मात्र साधनं अनेक आहेत, पण साध्य मात्र एकच आहे, मोक्ष. आणि तसं जर पाहिलं तर भगवंतालाच नाव आले मोक्ष, मोक्षच भगवंत आहे. विठ्ठला आमच्या विद्यानंद सरस्वती स्वामी महाराजांनी मोक्ष शब्दाचा अर्थ असा करताना, मोहस्य नाशे नाशस्तो मोक्ष हा प्रतिबंधतम कार. महाराज म्हणतात जिथं मोहाचा क्षय होतो त्याचं नाव मोक्ष आहे. आणि जोपर्यंत मोह नष्ट होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होतच नाही. आपल्याकडे मोह आहे, आशा आहे, वासना आहे, ही माणसाला आनंदानं जगूच देत नाही. महाराज, एक मिळालं की एक मिळण्याच्या पाठीमागे जीव लागतो. पण ज्या दिवशी मनुष्याच्या जीवनात मला काहीच नको आता आणि शून्यत्व प्राप्त होतं नाही का, सुखे मी निजलो गा शून्य सारोणी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते, अशी जी अवस्था आहे त्याला मोक्षस्तू असा शास्त्रांनी सुलभ भाव प्रगट केलेला आहे. विठ्ठला बरं महाराज, आता आम्हाला दुःखाची निवृत्ती करायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे, काय करायला? महाराज म्हणले इकडे इकडे भटकंती करीत फिरू नका. मोक्ष अन्य ठिकाणी आहे का नाही हे मला माहिती नाही, पण मोक्ष मिळवण्याचं एक सोपं ठिकाण आहे, ते म्हणजे संत. काही साधना करायची, त्यांच्या सानिध्यात गेलं करा, त्यांनी सांगितलं. पण अवघड काही करायची गरज नाही. अवघड काही न करता सहजरित्या मोक्ष मिळवून देणारं साधन म्हणजे संतांच्या आणि भेटीचा जो काही भाव आहे, ज्याला आलिंगन म्हणतात, ते अभंगाच्या पहिल्याच्या आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन. फार संख्या नाहीत. म्हणजे एक सुभाषित आहे, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नैव सर्वत्र चंदनम न वने वने. एकादश स्कंदातला श्लोक आहे भागवतातला. जनक राजाचा आणि यदुराजाचा संवाद आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराः तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनात. साधूची भेट अवघड आहे. लोकमान्य साधू मिळणं फार सोपं आहे, पण देवमान्य महात्मा मिळणं अवघड आहे. विठ्ठला लोकमान्य तर फोनवर किती गोळा महाराज पाहिजे तेवढी लोकमान्य, पण देवमान्य महात्मा देव ज्याच्या आता काल परवा नाथरायांची षष्ठी झाली महाराज. देवमान्य संत नाथ महाराज. अहो एवढंच नव्हे, परमेश्वरानं ज्यांच्याकडे सेवा करावी काय अधिकार असेल. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे
अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. महाराज हा साधूचा बडीवार आहे. असा महात्मा मिळाला पाहिजे. कसा? महाराजांनी वर्णन केले. ज्यांचा आतर्क्य तर्क विना बोधू, ज्यांचा निजानंदी आनंदू, ज्यांचा परमानंदी उद्बोधू. ऐशे कैशी आणि भेट तिथे साधू. असे पाहिजे की कसा महात्म्याने वर्णन केले. जग ब्रह्मरूप जाण, 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 जग ब्रह्मरूप जाण. हेची साधूचे लक्षण. आ आ आ हेची साधूचे लक्षण. जग ब्रह्मरूप जाण, जग ब्रह्मरूप जाण. साधूचे रक्षक, साधूचे लक्षण जग ब्रह्मरूप जाण, ब्रह्मरूप जाण, ब्रह्मरूप जाण. महाराज म्हणले जग ब्रह्मरूप जाण. असा महात्मा मिळणं मुश्किल आहे. देशकाल वस्तूच्या परिचिन्न झालेला पाहिजे. कसा? महापुरुषांनी वर्णन केले. जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, लाज आणि चिंता दुरावली. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनुनाही विषम. सर्वगत सदा सम, जेथे अनुनाही ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनुनाही विषम. दास जेथे अनुनाही विषम. ऐसे दान कित्याची दुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम. ऐसे नारुणी तयाची भेटी झाली ऐसे दान कित्याची दुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम. अति दुर्गम ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. अगदी योग्य प्रमाणे डोकरे महाराज. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनुनाही विषम. महाराज म्हणतात ब्रह्म सदोदित आहे, सदा सम आहे. आणि त्यांची भेटी होणं हे भाग्य मात्र वेगळं आहे बरं का. संपूर्ण जगत ब्रह्मभावानं लटलेलं आहे. चराचरामध्ये परमात्माच भरलेला आहे, दुसरं काहीच नाही. अशी अनुभूती ज्याला प्राप्त झाली तो महात्मा दुर्लभ आहे. आपण पाहतो नाथरायांचं. आता प्रथा
परंपरा वेगळी बरं का. नाही वास्तविक जर पाहिलं तर जगातच राम भरलेला आहे, रामाशिवाय काहीच नाही. सर्वा घटी राम देहादेही एक. पण काही परंपरा सांभाळत, काही म्हणतील महाराज मग जगामध्ये राम आहे, सर्वत्र ठिकाणी राम आहे, तर तुमच्या दृष्टीला विषमत्व का, असं काही वेळा लोक प्रश्न विचारतात ना. मग का विषमत्व तुम्हाला, मग तुम्ही का आमच्या टाळकऱ्यांना खाली बसवलं, असा कधी कधी प्रश्न निर्माण होतो. त्याचं कारण आहे जोग महाराज संस्थेची परंपरा आहे की टाळकरीच असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला कधी कधी जागतिक वादामध्ये अशा प्रश्नाला सामोरं जावं लागतं सागर महाराज. मग काही म्हणतील तुमच्या दृष्टीतला भेद गेला नाही, तुम्हाला स्त्री पुरुषात भेद दिसायला पाहिजे कशाला, स्त्रीतही राम आहे पुरुषातही राम आहे. खरं आहे बा, पण कधी कधी काही प्रथा सांभाळाव्या लागतात, परंपरा. आता काही घरी लक्ष्म्या नसतात आपल्या नवरात्री ह्याच्यामध्ये, भाद्रपद महिन्यामध्ये काही काही घरी लक्ष्म्या नसतात. त्यामुळे का म्हटले सगळीकडे लक्ष्मी आहेत, तुमच्या घरी का नाही. महाराज आमच्या घरी प्रथाच नाही म्हणजे लक्ष्म्याची, तशी आपल्या संप्रदायात काही प्रथाच नाहीत. विठ्ठला विठ्ठला त्या सांभाळाव्या लागतात, परंपरा सांभाळाव्या लागतात, प्रथा सांभाळाव्या लागतात. तिथं द्वेष नसतो, द्वेष नसतो तिथे. परंपरा प्रथा नियम संप्रदायाची चाकोरी वाडवडिलांनी जे सांभाळले ते जतन करताना तिथं द्वेष नसतो. मग तिथे काय असतं, संप्रदायाची जोपासना असते. पण वास्तविक स्वरूपानं जर पाहिलं तर जगात कोणी स्त्री नाही आणि जगात कोणी पुरुष नाही, सगळे रामच आहेत. सगळ्यांच्या दृष्टीमध्ये ब्रह्मभावानं जर विचार केला तर महाराजांनी वर्णन केलेले की जे जे आपल्याला दिसतं, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप तप ते अशी नाही. असा महात्मा पाहिजे जो ब्रह्मभावाला पोहोचलेला आहे. जग ब्रह्मरूप जाण किंवा जेथे आणू नाही विषम अशी अवस्था ज्याची आहे तो मिळाला पाहिजे, आणि असा मिळणं मुश्किल आहे. विठ्ठला प्रथा परंपरा या वावरत असताना, चालत असताना, जगत असताना ब्रह्मभाव प्राप्त होणं महत्वाचं आहे. हे विश्वाची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. आपण जी झाला हा ब्रह्मभाव सहज प्राप्त होता साधनेचे चोज नात्राय म्हणतात. अशी स्थिती ज्याला प्राप्त झाली आणि मग तो काय होतो, महाराज म्हणतात काय त्या उरले वेगळे आणि काय उरले वेगळे आणि काय उरले वेगळे आणि काय उरले वेगळे आणि वैकुंठनायक जया कंठी, वैकुंठनायक जया कंठी, वैकुंठनायक जया कंठी, वैकुंठनायक जया कंठी. तयाचा चिंतने करतील दोषी, तयाचा चिंतने करतील दोषी. वैकुंठनायक दया वैकुंठनायक दया अशी ज्याची अवस्था झालेली आहे, चराचर ब्रह्मरूप झालेले आहे, असा महात्मा मिळणं कठीण आहे. पण मिळतो बरं का,
मिळत नाही असं नाही, नाही तसं थोडे. सोनं महाग झालं म्हणून कोणी घेऊ शकत नाही का? आता आपल्याला जमत नाही पण घेणारे भरपूर आहेत ना जगात. तसंच आहे बा, योग्यता पाहिजे. जशी व्यवहारामध्ये काही खरेदी करायची असली तर धनाची योग्यता लागते, तसं संप्रदायामध्ये पुण्याची योग्यता लागते. आणि महत पुण्यानं जर असाच महात्मा जर जगला, अर्ध काम चाडना हे चित्ता, माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी असुनी नेणता. ज्यांच्या मनातला अहंकार गेलेला आहे त्याला आता नवीन शब्द आलाय, युगो. काय आलाय? इगो. आपला अहंकार हा प्रारंभिक भाव असा आहे की ज्याचं सर्व काही गेलेलं आहे, काहीच नाही, ज्याला मानही नाही आणि अपमानही नाही, ज्याच्याकडे कोणती इच्छाच नाही, धनाची नाही, कशाची नाही, आणि समाधानानं वागतो महाराज, समाधानानं जगतो. हे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले जे लोक असतात ना, हे तळमळ जास्त करतात. आणि जे परिपूर्ण झालेले असतात ना, ते तळमळच करत नाही. जे ज्ञान गंगे नहाले, जेवोनी पूर्णता धाले, शांतीशी आले पालव नवे. मग त्यांची स्थिरता फार असते. अपूर्यमानम मचलम प्रतिष्ठम. कधी कधी बघा तुम्ही, गाथा पाठ असणार, गडबड करीतच नाही, आणि 2 अभंग पाठ आहेत ते गप बसतच नाही. व्यवहारात पाहायला सापडतं शेठ. आता गोदावरी आहे ना तुम्हाला जवळ, इथं धारणा सांगवी किती लांब आहे इथून? जवळ आहे, म्हणजे गोदावरी आहे. गंगेला पूर आल्यावर कधीतरी आवाज येतो का? नाही येत. पण वडा वाहू लागल्यावर, या गावाला काय गावाचं नाव आहे, मेंढीला कळतं वडा भरून चाललाय म्हणून. वडा टिकाऊ नाही, वड्यात पाणी भरपूर नाही, पण आवाज जास्त आहे त्याचा. आणि गंगेमध्ये पाणी भरपूर आहे, ते टिकाऊ आहे, 12 माही वाहणारी आहे, पण तिची स्थिरता. सांसारिक लोक म्हणजे वड्यासारखे, महात्मे म्हणजे गंगेसारखे. विठ्ठला विठ्ठला असा भाव आहे. म्हणून सज्जनो लक्ष करा, असा महात्मा मिळू शकतो, नाही असं नाही, असं वर्तन करावं लागतं. हे तो विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाच्या साकडी. ज्ञानोबराय सांगतात, चुकावोनी आला पहाडी सद्वासनेच्या, मग गुरु कृपा ओखा उजळी, बहुनाम जन्मना म्हणते. त्या श्लोकाखालच्या ओया बघा, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. होऊ शकते, पण अगोदर हे सगळे काम क्रोधाचे डोंगर जंगल ओलांडावे लागतात. विठ्ठला बर, महात्मा मिळाला त्याला आलिंगणात. आलिंगनाचे काही प्रकार सांगतात कीर्तनकार. प्रेमात्मक आलिंगन, द्वेषात्मक आलिंगन, विषयात्मक आलिंगन, असे आलिंगन आहेत म्हटले. संत संताला भेटतात, ही प्रेमात्मक आलिंगन आहे. बाळ आईला मिठी मारतं, हे प्रेमात्मक आलिंगन आहे. हो, अजून एक विषयात्मक आलिंगन आहे, त्याची चर्चा करीत नाही. एक द्वेषात्मक आलिंगन. आता आपण मागे शिवाजी महाराज आहेत ना, संभाजी महाराज आहेत, छत्रपती. आता शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. वा, गाव धन्य. गीते बकळन शिवाजी महाराजचा पुतळा दिसायला म्हणजे भाग्यवान लोक आहेत. नाही लक्षात आलं यांच्या. वा, सगळे गीतेच दिसायलेत. नाही गीते, आडनाव गीते, आडनाव गीते नाही. बरं, वा, चांगलंय. मग याला अद्वेष्टा स्थिती पाहिजे नाही का? अद्वेष्टा. हा, काही काही वेळा असं होतं की शिवाजी महाराज जगाचे आहेत बा, सगळे संत जगाचे आहेत. शिवाजी महाराजांनी जगासाठी प्रयत्न केलेले आहेत, आणि त्यांचा जयकार जयघोष केल्यावर आमच्या सारख्याला सुद्धा करमत. विठ्ठला विठ्ठला. ते शिवाजी महाराजांचे चरित्र बघा. छत्रपती शिवाजी महाराज आणि तो प्रतापगडाच्या पायथ्याला आलेला आहे, त्याचं नाव काय? अफजल खान. आणि महाराजांना भेटायला बोलवलेले त्यांनी, त्या अफजल खानाने.
आणि तिथे गेल्यावर मग आता तो मोठ्याने आता ते पोटात कपटच होतं, ते आलिंगन द्वेषात्मक आलिंगन आहे. आव शिवाजी गलीला जेव्हा म्हणायला लागला म्हणून, शिवाजी महाराज या, आणि मला मिठी मारा. ते संगत जीवा होते, जीवा महाल. त्याने सांगितलं राजे लई हात पसरून या म्हणायला, तेव्हा हे काही मोकळ्या मनाचा दिसा नाही बरं का. अति नम्रता धूर्त लक्षण विठ्ठला. बर म्हणले, गेले महाराज. शिवरायाने आलिंगन दिल्याबरोबर असा दाबायला लागला, मिठी मारून मारण्याचा प्रयत्न केला. आलिंगनच आहे, मग प्रेमाचं आहे का द्वेषाचं? द्वेषाचं आहे. अजून एक दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठला. धृतराष्ट्राचे सहज मेले नाहीत ते, त्याच्या कर्मानं मेले. वागण्यात बरे नव्हते म्हणून मेले, व्यवहारात लबाड होते म्हणून मेले, दृष्टी स्वच्छ नव्हती म्हणून मेले. ते मेल्यावर आता ते धृतराष्ट्र पाठीमागे होते, गांधारी पाठीमागे होते. पण ते भीमदादानं काय करायचं, धृतराष्ट्र जेवायला बसला की त्याच्या समोर बसून दुर्योधन कसा मारला ते सांगायचं, दुःशासन कसा मारला. आता मला सांगा, किती जरी बाप वाईट, लेकरं वाईट असले तरी लेकराची मेलेली गोष्ट बापाला ऐका वाटते का? हा, चोर असू द्या मुलगा, किंवा अजून त्याच्याही पेक्षा महापापी असू द्या, आई वडिलाला त्याच्या मृत्यूची वार्ता ऐका वाटत नाही. आणि भीमानं जवळ बसायचं, पोटात भूक असली तरी धृतराष्ट्रानं 2 घास खायचे आणि हात धुवायचा. त्याच्या मनात एवढा द्वेष निर्माण झाला धृतराष्ट्राच्या भीमाबद्दल की त्याला वाटवलं एके दिवशी काय होईल ते होईल, आपण भीमाला संपूर्णच टाकावं. त्याच्या अंगात बळ होतं धृतराष्ट्राचं, व्यासाच्या प्रसादाची होते ते. मग एके दिवशी संध्याकाळी 12 वाजता त्यानं भीमाला मेसेज पाठविला. म्हटले हाय हॅलो, काय बोलायचं? अरे भीमा, आपल्या या पूर्ण कुळामध्ये तुझ्यासारखा पराक्रमी पुरुष कोणी नाही, तुझ्यासारखा पुरुषार्थी कोणी नाही. मला वाटायलंय की उद्या सकाळी तुला आलिंगन द्यावं. हे काका पुतण्याचं पहिलं जमत नव्हतं, पहिलेपासून आलंय मला. ते थोडासा भीमाला आलडपणा महाराज. भीमानं मॅच ते स्टेटसलाच ठेवलं, उद्या काका पुतण्याची भेट, उद्या काका पुतण्याची. भगवंतानं स्टेटस वाचल्यावर प्रवीण शेठ देव म्हणायला लागले, अरे ज्या भीमाचं नाव काढल्यावर ज्याची मुठी वळल्या जातात ते उद्या भेटायचं कसं काय म्हणालाय. कपटेन शत्रू, ओळखता आलं पाहिजे. जे माणूस कधीच आपल्याला राम राम घालीत नाही ते आज हाताला धरून चहाला निघालंय म्हणजे काहीतरी काम तरी आहे, नाहीतर पोटात कपट तरी आहे. नाही नाही बाबा, आपल्याला कधीच न बोलणारा माणूस चहाला निघालाय म्हणून नटत त्याच्या घरी जाऊन गेल्या गेल्या चहा पिऊ नका. तुम्हाला दिलेला कप त्याला द्या आणि त्याचा कप तुम्ही घ्या, नाही कळाल तुम्हाला. महाराज, शत्रूला काय बुद्धी निर्माण होईल काही सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या, चहा सोडून द्या की काय बिघडले. ऐका तात्याचं, चहा सोडून द्या. भगवंतानं रात्रीचाच फोन लावला भीमाला, भीमदादा काय चाललंय? काही नाही देवा, आमचं मिटलं. कसं काय मिटलं? उद्या काकाची माझी भेट होणार आहे. भीमा जरा दम काढ. मी भेट म्हणल्याशिवाय भेटू नको बरं का म्हणले. यायलोच म्हणले, देव 2 वाजताच गेली महाराज भीमाकडे रात्रीच्या वेळेला. भीमा देवा काकाची भेट. अरे कपरे म्हणले, मी तुला उद्या सांगतो. 5 धातूचे 5 पुतळे तयार केले महाराज, कठीण असे. पंचधातूचा पुतळा तयार केला आणि पुतळा तयार करून दुसऱ्या दिवशी धृतराष्ट्र कसा होता? अंध होता, त्याला काही दिसणार नाही. धृतराष्ट्र सकाळी सकाळी आंघोळ करून ते अंतःकरणात द्वेष भरलेला होता महाराज. सकाळी सकाळी उठला आणि
स्नान वगैरे उरकून राजदरबारामध्ये आल्यावर भीमा कुठेच म्हणायला लागला महाराज. भीमा आवाजात प्रेम दिसत नव्हतं, द्वेष जागा दिसत होता बरं का. ये भीमा म्हणल्यावर भगवान म्हणले भीमा माग सरक. भीमाला मागे सारलं, पुतळा पुढे लोटला, याने मिठी मारली, मारल्यावर लोखंडाचा पंचधातूच्या पुतळ्याचं पीठच केलं महाराज. भीम म्हणला देवा तुमच्यामुळं वाचलो. देव म्हणले आता वाचवाय चालू आहे मी. विठ्ठला विठ्ठला आलिंगनच आहे पण प्रेमाच आहे का? नाही महाराज, द्वेषाचं आलिंगन आहे. द्वेष अंतकरणात भरलेलं आहे. शत्रूला मिठी. आता एक राजकारणी लोक एकमेकाला प्रचार करताना भेटतात बघा एकाच गल्लीमध्ये, निवडणुकीला उभा टाकलेले विरोधातले आलिंगन देतात, पण मनाभावातून देतात, प्रेमाचं देतात का द्वेषाचं देतात? हा, कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात पुढच्याला. बरं एखादी पार्टी निवडून आली आणि एखादी पडली, ते त्याला हार घालते, आनंदानं घालते का द्वेषानं? हा हा, मनात काय काय भरले असते त्या कीर्तनात सांगू का विठ्ठला. द्वेषात्मक आलिंगन आहे ते, प्रेमात्मक नाही. पुन्हा आणि पिता पुत्रा ते आलिंगी प्रेम भाव स्मरे अंगी. महाराजांनी वर्णन केलंय. विषयात्मक आलिंगनाचं वर्णन केलंय. आई बाळालाही मिठी मारते, पती परमेश्वरालाही. फरक आहे. आणि जे आलिंगन आहे महाराज ते प्रेमाचं आलिंगन आहे. आणि हे संतांचं जे आलिंगन आहे ते फार प्रेमाचं आलिंगन आहे. आणि त्या आलिंगनाचा फायदा आहे या संताशी भेटता, या संताशी भेटता, या संताशी भेटता, या संताशी भेटता. हरे संसाराची व्यथा, हरे संसाराची व्यथा, हरे संसाराची व्यथा, हरे संसाराची व्यथा. पुढता पुढती माथा, पुढता पुढती माथा, पुढता पुढती माता, पुढता पुढती माता. अखंडित ठेवेन, अखंडित ठेवीन, अखंडित ठेवेन, अखंडित ठेवीन. संताला भेटतात मला. इच्छा असते मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, पण कशी कदा न सोडावे. आलिंगन पडले दृढ, मिठी न सुटे गूढ. संताला नाम याच्या भेटी ज्ञानदेवा आले, लोटांगण घातले आणि प्रीतीच्या पडी भरे. देवणी आलिंगन प्रीती प्रेम आहे महाराज. इच्छाच वाटते की कधी महात्मे मिळतील. कशासाठी? जीवन मृत्यू नष्ट करण्यासाठी, मोक्ष सायुज्यता प्राप्त करण्यासाठी वाटच आहे. पाहतात महाराज म्हणतात कधी भेटेल तो जीवाचा जीवलग, कधी भेटेल तो जीवाचा जीवलग, कधी भेटेल तो जीवाचा जीवलग, कधी भेटेल तो जीवाचा जीवलग. एडावया पांग जन्माचा, एडावया पांग जन्माचा, कधी भेटेल तो जीवाचा जीवलग, कधी भेटेल तो जीवाचा. काय ऐसे पुण्य होईल गाठी, किंवा कोण पुण्य कोणा गाठी, किंवा कोण पुण्य यांचा होईन शिवक. पण एखाद्या वेळेला असं होतं अनंत जन्माच्या सुकृताची शिदोरी पदरात पडते आणि पदरामध्ये पडली की तै होय भेटी हरिप्रियाची. अनंत पुण्य कोट्यान कोटी
रोकड्यालाई जे पाठोवाटी. महाराज म्हणतात निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी. रोकड्यालाही जे पाठोवाटी तै होय भेटी हरिप्रियाचे. तिळ तिळ पुण्य साचा पडे. आपण प्रश्न आहे एखाद्या वेळा मिळत नाहीत आणि मिळाली तर कळत नाहीत. विठाला साधू मिळणं अवघड आहे आणि साधू कळणं महाअवघड आहे. मिळणं अवघड आहे, मिळतच नाहीत. महाराज किती बी हो, त्याचा ऊत आलाय ऊत मोबाईलवर किमती सहित त्याच्या. पाहिजे तसे गायनाचार्य विनोदाचार्य काय जसे पाहिजे तसे, पण महात्मे अवघड आहेत. झाली भेटी एखाद्याला कळतच नाहीत. अलंकापुरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज जन्माले कळाले का लोकाला? नाही कळाले. पैठणमध्ये नाथराय जन्माला आले कळाले का लोकाला? नाही कळाले. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीराय, संत श्रेष्ठ काका, सोपान काका, मुक्ताबाई कळाले का लोकांना? नाही कळाले महाराज. अहो त्या शेळ्या राखणाराला परीस सापडला नाही कळाल्यामुळं त्यानं शेळीच्या गळ्यात बांधला. विठाला बहुमृग जळ देखोनी डोळा. थुंकीजे गिळता अमृताचा गळाळा. बांधिला परशु तोडीला परशु बांधिला गळा. शोक्तिका लोभे. अशा अवस्था होती कधी कधी, कळत नाही आपल्याला. आणि ते कळण्यासाठी, साधू कळण्यासाठी नजर चांगली लागते. ज्याच्या डोळ्याला चष्मा चांगला आहे त्याला साधूची ओळख होते. ज्याच्या डोळ्याला चष्माच नाही त्याला साधू कळतच नाही. ते सगळ्याला सारखंच बघते ते महाराज. हा विठाला. ते पूर्वी शेठ रंगीन चष्मे होते, रंगीन यात्रेत मिळायचे. त्याच्या कलरचे पिवळं घातलं की जगत पिवळं, काळं बी पिवळंच, पांढरही पिवळंच, लालही पिवळंच. पण एक पांढरा चष्मा असतोय ते जसं आहे तसं दाखवितोय. काळ्याला काळं दाखवते, पांढऱ्या काचा चष्म्याच्या. पण एक चष्मा असा आहे काही दाखवित नाही, जे आहे तेच दाखवित, आणि ते म्हणजे ज्ञानदृष्टी. विठाला विठाला अशी आहे बरं का. आणि मग एक दृष्टांत सांगतो. समर्थांच्या काळामध्ये एक जयराम स्वामी वडगावकर नावाचे तिकडे कराड प्रांतात एक मोठे सिद्ध संत होते. त्यांची परंपरा सुरू आहे. ते महाराज येतात ना तात्याकडे आपल्या कार्यक्रमात वगैरे. त्यांचा मठही आहे तिथं मोठ्या पंढरपुरामध्ये. ते जयराम स्वामी वडगावकरांच्या भेटीला समर्थ गेले होते रामदास स्वामी, आणि एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन झोपली गाईच्या गोठ्यामध्ये. रामरायांनी जयराम स्वामीला सांगितलं, जयराम अरे तुझ्या भेटीला समर्थ रामदास स्वामी आलेले आहेत आणि त्यांची भेट घे. म्हटल्यावर आता जयराम स्वामींनी दौंडीच दिली गावामध्ये. आपल्या इथे समर्थ आलेले आहेत म्हटले आपल्या वडगावामध्ये, आणि माझी आणि समर्थाची भेट जो कोणी घडून आणील त्याला 100 सोन्याच्या मोहरा भेट दिल्या जातील म्हणले. दिल्या जातील म्हणल्यावर ब्राह्मणानं दौंडी ऐकली, पण गाईच्या धारा काढायला गेल्यावर समर्थ गाईच्या गोठ्यात बसलेले. त्यांनी समर्थाला हाकलून दिलं, कोण पागल आहे म्हणून बाहेर जा म्हटले. समर्थ गेली बाहेर जाऊन बसले. आणि हे बायकोला म्हणाले, अगं ते कोण महात्मा आहे ते जर आपल्याला मिळाला तर आपली दरिद्रीच जाईल. 100 मोहरा या सिन्नर भागात आपल्या एवढा श्रीमंत करोडपतीच कोणी नसेल. बायकोला म्हणाले. पण बायको म्हणाल्या, माय एवढा मोठा महाराज आहे, मग आपल्याला कसा भेटल? महाराज कुठे आहेत? त्याच्याच दावणीला, गाईच्या गोठ्यात महाराज तिथंच. ते यालाच म्हणायचं काय, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया सहस्रवरी, वरी बैसोनी उपवासो करी दरिद्री जीवी. किंवा तुझं आहे तुझं पाशीन परी तू जागा, आणि चिवडून या नाशी केली तुझ्या
आई अवघड आहे विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल हरणाच्या बिंबीत कस्तुरी असते म्हणून ती दुसरीकडेच हुडकीत आहे. हरणाच्या बिंबीत कस्तुरी. एका दिवशी माझ्याच हातात मोबाईल आणि मी चौकट हुडकायलोय आणि हातात काय एक जणाच्या डोळ्याला चष्मा आणि ते मला म्हणतं नाना मग चष्मा बघितला का. असं होतं कधी कधी. समर्थाने ऐकल्यावर त्याला बोलून घेतलं. ब्राह्मणाला देवा इकडे या, काय काय पाहिजे. म्हटले आमच्या गावात कोणीतरी साधू आलाय आणि आमच्या मालकाला. महाराज म्हणले मी तुम्हाला घेऊन जातो चला. गेले महाराज. पण जाताना गप्प कुठे जातात का साधू. गजर होतो बहु मोठ्याने. साधूचं कुठेही असू द्या त्याचं भजनच सुरू असतं नाही का. तसं समर्थाचं सुरू आहे. संसार संगे बहुशीनलो मी कृपा करी रे रघुराज स्वामी. प्रारब्ध माझे सहसाटळेना तुझ वीन रामा मज कंठ वेणा. सुरूच आहे भजन. श्लोक म्हणायला जयराम स्वामीला कळ्यावर उडी मारली महाराज मठातून. मिठी मारल्यावर ते ब्राह्मण म्हणाला जयराम स्वामी अहो हे महाराज नाही हे महाराज दुसरे. जयराम सांगितलं ब्राह्मणाला ब्राह्मणा 100 नाही तुला काय पाहिजे ते सांग तुझ्यामुळं मला महात्मा मिळाला. ब्राह्मणानं सांगितलं आता काहीच नको फक्त एवढंच करा दोघं मिठी मारताना मला मधी सामावून घ्या. मला 100 मोहराही नको. आता याचे आलिंगणे संताची या आलिंगणे संताची या अलिंगणे संताची या अलिंगणे संताची या. दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया. मस्तक हे माया याचं वर्णन होत नाही. वर्णन होऊ शकत नाही. महाराजांनी वर्णन केले. तेथे कोण पाड काय मानवाचा तेथे कोण पाड काय मानवाचा. तेथे कोण काय मानवा तेथे कोण काय मानवा. धन्य आनंदाची सापडली वेळ. संत सज्जन भेटले कृपाळ. हे 7 ते 9 कीर्तन म्हणलं की लेकरायचा त्रास सहन करावंच लागते महाराज. ते 9 वाजेपर्यंत झोपत नाहीत आणि त्या माया आणून पारापाशी सोडून देतात महाराज. खेळा खेळा तुम्ही विठ्ठला. आलिंगण घडे मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा. ऐसा संतांचा महिमा की त्याच्यावरून अजून काय महिमा आहे. महाराज म्हणले तीर्थे पर्वकाळ आवघी पाया पेसकळ. जगातले सर्व तीर्थ संताच्या पायाजवळ असतात आणि जगातले सर्व पर्वकाळ संताच्या पायाजवळ असतात.
काय वर्णन आहे? या ऋषी लोकांनी भगवान शंकराला विचारलं, महाराज शंकरजी, आम्हाला सगळ्या तीर्थाचं स्नान एकाच वेळेला करायचे, कुठं जावं लागेल? मग सांगितलं, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिकाच्या जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण, तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पर्व काळ पाया. एक इतिहास आहे घेऊ. ते महाराज होते, एक महाराज कुकुट स्वामी नावाचे, आणि पुंडलिकराय बायकोला खांद्यावर याला, बरोबर आहे ना, काशीला जाऊ लागले. हो बरोबर आहे, मायबाप संघ घेतले होते, काशीला जाऊ लागले. तिथं आश्रमात त्या मुक्काम पडला. बाबाजी हमें यहाँ रात को ठहरना है. त्यांनी सांगितलं, तुझ्यासारख्या चांडाळ माणसाला मुक्काम मी तर करू देत नाही. चल बाहेर. आश्रमात प्रवेश नाही. महाराज असे बाहेर पुंडलिकराय झोपले, पण थंडीनं झोपच लागणार. रात्रीच्या 12-1च्या सुमाराला 25 अशा बाया आल्या किंवा आश्रमात. पुंडलिकराय म्हणले, मला मुक्कामाला राहू दिलं नाही, आणि 12 वाजता 7-8 बाया ह्याच्या मठात घुसल्या. महाराजाचा घोटाळा आहे म्हणले. पण सकाळी विचारू म्हणले, सकाळी आता नाही. सकाळी गेल्यावर उठून पुंडलिकरायानं पाहिलं तर कोणती माऊली सडा टाकू लागली, कोणती झाडून काढू लागली. हे बघा, बघणाराच्या दृष्टीत दोष आहे, आणि दृष्टीवाद सृष्टीवाद पापाला कारण ठरतो. संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणी अशी. असं आहे, असू द्या काही नाही. मग पाहिलं, पुंडलिकरायाने विचारलं, महाराज माझ्या मनात एक संशय विचारू का? ह्या बायका कोण आहेत? त्याने, अरे वेड्या, ही गंगा, ही यमुना, ही नर्मदा, ही कावेरी, ही तुंगभद्रा, हा येतात कशाला इथं? तुझ्यासारखे चांडाळ पापी लोक तीर्थात स्नान करतात, आणि मग तीर्थ मलिन होतात, आणि मलिन झालेले तीर्थ तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पवित्र होण्यासाठी. महाराज संत आले की कोण पाहे तयाकडे, ऐकून धरी जाऊ. विठाला विठाला कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होनी ठागे. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभे त्या पुढे शुभ होनी. संत आले आणि पंचांगात मुहूर्त नसला तरी ते दिवस पवित्र होतोय बर का. तुका म्हणे हरीच्या दासा, आणि शुभ काळ अवघा तो शकून, हृदयी लाभाचे चिंतन. तुका म्हणे आले घरान तोची दिवाळी. अहो शिमगा असला तरी दिवाळी होती त्या दिवशी. संत घरी आल्यावर, आता शिमगा झाला की, पण संत आले. तुका म्हणे आले दसरा दिवाळी तोची आमा सण. एकदा भजन करू. विठोबा कुमाजे जय जगदोबाय जय जगदोबाय रघुमाजे विठोबाय रघुमाय विठोबाय रघुमाय
सांगितलं अजून संताचा महिमा काय महाराजांनी महिमा झाला. तुका म्हणे देवा 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 त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संता महिमा ऐसा संतांचा महिमा. संताची सेवा केली तर देवाला पोचिती होते. तो का म्हणे देवा आपण जुने कीर्तनकार दृष्टांत सांगत होते. आंब्याच्या दिवसामध्ये एका वारकऱ्याजवळ एका मालकानं 5 आंबे दिले, एवढे घेऊन जा पंढरपूरला आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ नेऊन ठेवा. वारकऱ्यानं 5 आंबे पडशीत घेतले, निघालं. पण रस्त्याने जाताना काही खायला प्यायला मिळलं नाही. वारकऱ्यांनी 2 आंबे काढले आणि खाल्ले महाराज आणि 3 पांडुरंगाच्या पायाजवळ नेऊन ठेवले. पण आता देवाला काही गरज आहे का त्याच्या स्वप्नात जाऊन सांगायची? देवानं सांगितलं अरे तू एवढा आंबा आला आणि मला 2च दिलेस, मला 2च आंबे दिलेस तू. मग दुसऱ्या महिन्याच्या वारला वारकरी गेल्याबरोबर त्या पाटला सांगितलं ए घरात येऊ नको लबाड माणसा, मी तुझ्या 5 आंबे दिले आणि काय केलेस तू? म्हणला भूक लागली म्हणून 2 मी खाल्ले आणि 3 देवाला दिले. पुन्हा लबाड बोलतोस? देव म्हणले मी 2च खाल्ले. ए वारकरी लबाड आहे, ह्याला टाका कोंडून. पहिले माणसं असं करीत होते बरं का, आता कोणी करी नाही तसं. ह्याला टाका कोंडून म्हणले. कोंडल्यावर पुन्हा पांडुरंगाने येऊन सांगितलं अरे वेड्या, वारकऱ्यानं जे खाल्ले ते मला आले आणि पायापसले पुजारीने हाणले म्हणले. देव सारावे सरते संत पुजावे आरती, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगात संत श्रेष्ठ आहेत महाराज. त्यांची घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. झाली बोलायाची सीमा, झाली 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 महिमा ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सेवा झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा, झाली झाली बोला
बोलायाची सीमा झाली बोलायाची संताचा महिमा संताचा महिमा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आज या पुण्यभूमीमध्ये सेवा करण्याचा योग आला. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित आमच्या भाऊंनी प्रवीण भाऊंनी या ग्रामस्थांच्या द्वारा संपर्क केला आणि सुंदर टाळकरी भजनी मंडळात लेकर थोडेसे टाळ आडवा वाजवायलेत बरं का. आधी शिकाय घालावं लागते तो असे ताण उभे करून जमत नाहीत. लेकर शिकले पाहिजेत म्हणजे लेकर आहेत बाळगोपाळ चांगले आहेत पण टाळकरी बरे आहेत. मृदंगाचे आले चांगला आहे. सगळ्यात मृदंग्याची कमाल आहे महाराज. आडवा टाळ वाजत असताना सुद्धा व्यवस्थित वाजविणं ते मृदंग्याचा कमाल आहे. नाही ते एक बी टाळ इकडे इकडे झाला तर मृदंगी हातवरी करते राम राम म्हणते. पण त्या लेकराची कमाल आहे वाजवायची. महाराजांचे काय नाव आहे त्यांचं? निलेश महाराज. छान वाजवलं. हे बाळगोपाळ आहेत. गायक सुंदर आहेत आणि सगळ्यात मार्कशिष्टी मोल्याला सुंदर छान काही त्रास नाही. सुंदर सुंदर केलं. त्याच्या म्हणजे स्तुती नाही केली वास्तव सांगितलं. छान श्रोतेही चांगले आहेत आणि एवढा मोठा समाज या गावाला काय गावाचं नाव मेंढीला मेंढी येथे हा उत्सव होतोय संपन्न. मोठी आनंदाची गोष्ट आहे. दिवसेंदिवस अशीच तुमची परमार्थिक प्रगती व्हावी. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वम नो यतः प्रभू. सांभाळावं लागतं. सुंदर प्रकारचा कार्यक्रम आहे. सर्वांच्या चरणी दंडवत. सर्वांना नमस्कार. फार संख्येने तुम्ही उपस्थित राहून मला इतक्या वेळ श्रवण केलं. जे काही आहे ते सद्गुरूच्या कृपेने जोग महाराजांच्या आशीर्वादाने निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करूया. आणि सर्व श्रोतू सज्जनांना नमस्कार. वाणीला विराम. काही चुकीउकी झाली असेल ते जे योग्य आहे ती महापुरुषांची कृपा मानून गोड करून घ्या. सर्वांना नमस्कार. आता काही गोष्टी सांभाळाव्या लागतात आमच्यासारख्याला बरं का. कधीतरी कुठेतरी कोणाचं तरी मन दुखवलं जातं नियम सांभाळताना. पण तात्यांनी जे सांभाळलं, संदीपान दादांनी जे सांभाळलं, गुरुवर्यांनी जे सांभाळलं ते सांभाळायचं आपलं काम आहे बरं का महाराज. म्हणून
कधी कधी काही काही नियमासाठी वाडवडिलांच्या परंपरेची जोपासना करण्यासाठी कधीतरी कोणाच्या मनाला त्रास होतो. पण बाबा हा त्राससुद्धा वाडवडिलांच्या प्रथा नियम सांभाळण्यासाठी असतो, म्हणून कोणी मनाला लावून घेऊ नका. सगळ्यांनी आपलं भगवत भावनेने श्रद्धेने तुम्ही आलात म्हणून सर्वांच्या चरणी दंडवत आणि सेवेला पूर्णविराम, वाणीला विसावा. झालेली सेवा तुम्हा सर्व वैष्णवांच्या चरणी पुन्हा सगळ्यांना पुनश्च एकदा दंडवत. तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल ओला कुंडली कवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम जय जय विठ्ठल मुलीले पुढे वेडे वापुढे उत्तरे क्षमा पराज महाराष्ट्र नाही उच्चारिला अधिकार व्यापुढा करा क्षमा पराज महाराज तुम्ही गावनी त्राणी करा राखा बाया वैदिक करा करा क्षमा पराज